अक्कलकोटला गेल्यावर बहुतेक जण फक्त वटवृक्ष मंदिराचे दर्शन घेतात. पण तुम्ही कधी स्वामी समर्थांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले आहेत का? नसल्यास एकदा नक्की जाऊन या. चोळप्पा महाराजांच्या घरातच स्वामी समर्थांचे पवित्र समाधी मंदिर आहे. या ठिकाणी पाऊल ठेवताच एक वेगळी शांतता, दिव्य ऊर्जा जाणवते. मला विशेषतः या मंदिरातील आरतीला उपस्थित राहायला खूप आवडते. पहाटेची आरती अतिशय प्रसिद्ध असल्यामुळे भक्तांची मोठी गर्दी असते. त्यामुळेच मी जेव्हा अक्कलकोटला जाते तेव्हा शक्यतो संध्याकाळच्या आरतीसाठीच जाते. संध्याकाळची आरती साधारणतः 7:30 ते 8च्या दरम्यान घेतली जाते. आरती सुरू होताच संपूर्ण मंदिर परिसर स्वामींच्या नामाच्या गजराने दुमदुमून जातो. त्या क्षणी मन पूर्णपणे स्वामीमय होऊन जाते. त्या आरतीचा आणि समाधी मंदिरातील वातावरणाचा अनुभव शब्दात मांडणे खरंच कठीण आहे. तो अनुभव फक्त अनुभवलाच जाऊ शकतो. आरतीनंतर येथे स्वामींना पारंपरिक पद्धतीने हुक्का अर्पण केला जातो. ही परंपरा आजही भक्तिभावाने जपली जाते. त्यानंतर हुक्क्याचा मान केवळ पुरुष भक्तांनाच दिला जातो. अक्कलकोटला जाण्याचा योग आला तर वटवृक्ष मंदिराबरोबरच या समाधी मंदिरालाही अवश्य भेट द्या. कदाचित तुम्हालाही स्वामींची ती अवर्णनीय अनुभूती मिळेल. श्री स्वामी समर्थ.